हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. आशेचा किरण. माझे कामाचे ठरलेले 3 महिने संपत आले होते आणि परतीचं रेल्वेचं तिकीटही काढलेलं होतं. पण मोतीहारी जिल्हा रुग्णालयात अजून करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी शिल्लक होत्या. कोणाच्या तरी सततच्या नेतृत्वाशिवाय गेल्या काही महिन्यात जो काही बदलाचा पाया तयार झाला होता तोही कोसळायला वेळ लागणार नाही हे मला माहीत होतं. त्यामुळे मी फार अस्वस्थ होते. आणखी 2 आठवड्यांनी मी इथून जाणार होते. एक दिवस गीतिका आणि मी मोतीहारीच्या बाजारातल्या आमच्या आवडत्या ठिकाणी पापडी आलूचाट खात होतो. गीतिका माझ्यासोबत होती याचा मला इतका आनंद वाटत होता. कितीतरी दुपारी मी परत कधीही तिथे पाय ठेवणार नाही असं म्हणत जिल्हा रुग्णालयातून रागारागाने बाहेर पडायचे. पण गीतिका माझा हात हातात घेऊन मला समजवायची. मॅडम शांत व्हा. तुम्हीच तर म्हणता ना आपल्याकडे सहनशक्ती पाहिजे. मग तुम्ही तसं काय करताय? चला बाजारात जाऊन गपचप खाऊया. इकडे पाणीपुरीला गपचप म्हणतात. आम्ही खात होतो त्याकडे माझं लक्षच नव्हतं. यार गीतिका, मला इतकं अस्वस्थ वाटतंय ना. इथल्या इतक्या कहाण्या माझ्या मनात असताना मी नुसती अशीच परत नाही जाऊ शकत. इथं काय घडतंय ते कोणालाच माहीत नाही आहे. याच व्यवस्थेतल्या उच्च पदावरच्या कोणाच्या तरी कानावर हे सगळं गेलं पाहिजे. ज्या व्यक्तीला याबद्दल जिव्हाळा असेल, त्याच्या हातात बदल घडवण्याचे अधिकार आणि हिंमत असेल अशा कोणाला तरी हे कळलं पाहिजे. पण असं कोण असेल? काही आठवड्यांपूर्वी आमच्या या जिल्ह्यात नवीन DM मिस्टर जितेंद्र श्रीवास्तव रुजू झाले होते. मी जिथे कुठे जायचे तिथे त्यांच्याबद्दलची चर्चा मला ऐकू यायची. ते अतिशय प्रामाणिकपणे काम करतात आणि कठोर शिस्तीचे आहेत वगैरे बोललं जात होतं. मी आमच्या ऑफिसातल्या एकाला विचारलं, ये DM क्या होता है? क्या मॅडम, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, कलेक्टर. हे DM काय करतात? काय बोलताय तुम्ही मॅडम? तुमच्या मुंबईत DM नाही आहे का? मला काहीच माहीत नाही हे पाहून त्याने गंमत वाटून मला विचारलं होतं. मला माहीत नाही. कदाचित असेल किंवा नसेलही, मला नक्की माहीत नाही. मॅडम, केअर इंडियाच्या वरिष्ठांची जिल्हा रुग्णालयाबाबत त्यांच्यासोबत मीटिंग झाली हे तुम्ही ऐकलं नाही वाटतं. ती फारच चांगली पार पडली आणि त्यांनी त्यांच्या हाताखालच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्याला स्वतः रोज रुग्णालयात येऊन देखरेख करायला सांगितले. देखो क्या होता है. वाह, ही तर फारच चांगली बातमी आहे. त्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकाऱ्याला जिल्हा रुग्णालयाची सगळी संक्षिप्त माहिती देण्यासाठी एक मीटिंग ठरवण्यात आली. मी फारच उत्साहात होते. आता वरच्या कोणाच्या तरी एका सरकारी अधिकाऱ्याच्या समोर थेट सुनवाईची संधी मिळत होती. मी काळजीपूर्वक माझे मुद्दे तयार करू लागले. स्थानिक केअर इंडियाच्या टीमचे जिल्ह्यातले व्यवस्थापक मिस्टर सुनील गुप्ता यांच्या कार्यालयात मला बोलावलं होतं. तोपर्यंत मी केअर इंडियाच्या एका वेगळ्या व्यक्तीशी संपर्कात असायचे, पण ती व्यक्ती आता तिथं काम करत नव्हती. त्यामुळे आता मला काहीही मदत हवी असल्यास थेट सुनीलजींशी संपर्क करावा लागायचा. मी तोपर्यंत त्यांना फारच कमी वेळा आणि अगदी कमी वेळासाठी भेटले होते. पण गीतिका मात्र त्यांच्याविषयी फार आदराने बोलायची हे मला माहीत होतं. मोतीहारी जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांबरोबरची माझी पहिली मीटिंग त्यांनीच घडवून आणली होती. त्यावेळीच त्यांच्या शांत आणि संयमी व्यक्तिमत्वाने मी प्रभावित झाले होते. त्यांचा अनुभव दांडगा होता आणि ते अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे होते. यावेळच्या मीटिंगमध्ये कोणते मुद्दे उपस्थित करायचे यावर आम्ही चर्चा केली. मीटिंग सुरू झाल्यावर ती अनपेक्षितपणे भलत्याच वळणावर गेली. जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टरांनी रुग्णालयातली सुरक्षा, त्यांच्या विश्रांतीच्या खोल्यांची वाईट अवस्था वगैरे तक्रारींचा पाढा वाचून मीटिंगचा जणू कब्जाच घेतला. मला जे बोलायचं होतं त्यातलं बरंचसं बोलायची मला संधीच मिळाली नाही आणि जे काही मुद्दे मी मांडले ते त्यांच्या इतर समस्यांच्या गोंगाटात हरवूनच गेले.
या डॉक्टरांच्याही काही अडचणी होत्या हे मला मान्य असलं तरी रुग्णालयात येणाऱ्या आईवरती लक्ष केंद्रित करायचं असं माझं उद्दिष्ट होतं. पण मीटिंगमधली चर्चा या आयांच्या समस्याकडे वळवायला मी असमर्थ ठरले. मी फारच निराश झाले. मात्र तो प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी स्वतःचा वेगळा विचार नक्कीच करत होता. डॉक्टरांकडून जो हलकासा दबाव टाकण्याचा प्रयत्न होत होता त्याला तो दाद लागू देत नव्हता. त्याला अजून खोलात जाऊन सगळ्याचा तपास करायचा असावा आणि म्हणूनच तो सतत नोंदी करत होता आणि प्रश्न विचारत होता. उनको तो मैं बोल कर रहूंगी, मीटिंग में नहीं तो उसके बाहर. त्या संध्याकाळी मी त्याला एक ईमेल पाठवायचं ठरवलं. जिल्हा रुग्णालयातल्या समस्यांचं तपशीलवार वर्णन मी लिहिलं. त्याचबरोबर माझ्या मते काय काय उपाययोजना करता येतील हेही लिहिलं. सेंडच्या बटनावर बोट दाबावं की नाही असा विचार करत मी काही वेळ थांबले होते. यानं खरंच काही फरक पडेल का? तो खरंच काहीतरी कृती करेल? माझ्या मनात यावर द्वंद्व चालू असतानाच मी निवासी डॉक्टर असतानाच्या दिवसांमधला एक अनुभव मला आठवला. त्यावेळी असंच वरिष्ठांकडे गेल्यावर परिस्थितीत नाट्यमयरित्या बदल घडला होता. झालं होतं असं, आमच्या कॉलेजच्या ग्रंथालयातला फोटोकॉपीवाला बाहेरच्यापेक्षा प्रत्येक कॉपीला जास्त पैसे घ्यायचा. माझ्या मते हे अयोग्य होतं. खरं तर कॉलेजने कमी पैसे घेतले पाहिजेत असं मला वाटत होतं. ग्रंथपालांकडे तक्रार केली पण त्या बाईंनी माझं ऐकलं नाही. मग मी फोटोकॉपीची पावती मागितली तर तीही द्यायला नकार देण्यात आला. माझे मित्रमैत्रिणी म्हणाले, अगं विसर ग ते, पैसे देऊन टाक सरळ. पण मी तक्रार करण्यासाठी अधिष्ठात्यांकडे जायचं ठरवलं. इतक्या लहानशा समस्येकडे ते स्वतः तरी लक्ष देतील की नाही याची मला खात्री नव्हती. पण आश्चर्य म्हणजे त्यांनी माझं म्हणणं गंभीरपणे ऐकून घेतलं आणि मला लेखी तक्रार द्यायला सांगितलं. मी ती लगेच दिली. मग त्यांनी मला जायला सांगितलं. त्यानंतर खरंच काही घडेल का हे मला कळत नव्हतं. पण थोड्याच दिवसात फोटोकॉपीचे पैसे कमी झालेले होते आणि इतकंच नाही तर 30 रुपये तासाने जे इंटरनेट वापरायला मिळायचं ते पूर्ण मोफत केलं होतं. माझ्या आधी 5 वर्षांपासून या कॉलेजमध्ये शिकणारा माझा एक मित्र हे पाहून म्हणाला, इतक्या वर्षात मी का नाही तक्रार केली, उगाच जास्तीचे पैसे भरत राहिलो. त्या अनुभवाच्या आठवणीने मला हुरूप आणि हिंमत आली. रुग्णालयातली परिस्थिती नजरेस आणून द्यायचं माझं काम मी नीट करू शकत होते तर ते करायचं असं मी ठरवलं. या उपर आता त्यावर काही कृती करायची की नाही हे त्या अधिकाऱ्याचं काम होतं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला अचानक सुनीलजींचा फोन आला. डॉक्टर तरू, तुम्हाला वेळ आहे का? मी आत्ता DMच्या कार्यालयात आहे. स्वतः DM आणि त्यांचा प्रशिक्षणार्थी IAS अधिकारीसुद्धा इथं आहेत. तुम्ही येऊ शकता का? अरे बाप रे, माझ्या ईमेलमुळे तर हे घडलं नव्हतं ना? काय झालंय? मी जरा काळजीनेच विचारलं. नाही, काही झालं नाही आहे. तुमची रुग्णालयाबद्दलची निरीक्षणं त्यांना थेट तुमच्याकडूनच ऐकायची आहेत आणि त्यावर चर्चा करायची आहे. काय? खरंच? मला इतका आनंद झाला होता की शब्दच फुटत नव्हता. नियमांबाहेरचं मी वागले होते आणि त्याचाच फायदा झाला होता. मी ज्याची वाट बघत होते तोच हा क्षण होता. माझ्या हृदयाची धडधड वाढली. या क्षणात फार मोठं काहीतरी घडण्याच्या शक्यता दडलेल्या होत्या. फक्त मला नीट चर्चा करता यायला हवी. हॅलो डॉक्टर तरू, ऐकताय ना? मी इतका वेळ काहीच बोलत नाही आहे हे पाहून सुनीलजींनी विचारलं. हो सुनील सर, हो मी येतेय, मी जोरात म्हणाले. माझ्या उत्साहाला उधाण आलं होतं. जणू मी तापाच्या धुंदीत होते. एखाद्या वक्तृत्व स्पर्धेकरता तयारी करावी तशी मी DMच्या कार्यालयाकडे जाताना प्रत्येक शब्दाची, प्रत्येक वाक्याची उजळणी करत होते. मी जे बोलणार होते त्यातला क्षणभरही मला वाया जाऊ द्यायचा नव्हता. ही माझ्याकडची एकमेव संधी होती. मी अक्षरशः प्रार्थना करत होते, देवा हेच ते अधिकारी असू देत ज्यांना याविषयी खरंच काहीतरी वाटत असेल आणि ज्यांच्या हातात अधिकारही असतील आणि ते बदलायची हिम्मतही दाखवू शकतील. जिसको फरक भी पडता है
हिम्मत भी है और उसके साथ पॉवर भी. संवेदनशीलता, इच्छाशक्ती आणि अधिकार हे तीनही गुण एका माणसात असतील तर फारच उत्तम. असा माणूस मी इथे तोवर पाहिला नव्हता. धन्यवाद.